सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांनी अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे। गुन्हे पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सक्करदरा पोलिसांचे पथक परिसरात गस्त घालत होते। दरम्यान सक्करदरा लेक गार्डनच्या भिंतीजवळ फुटपाथवर एक व्यक्ती हातामध्ये पिशवी घेऊन संशयास्पद स्थितीत उभ्या असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली। विचारपूस दरम्यान त्याने आपले नाव विजय देवानंद ताजने असे सांगितले। पोलिसांनी त्याच्याजवळील पिशवीची झडती घेतली असता त्यात एकूण 73 प्लास्टिक पाउचमध्ये पॅक केलेला 444 ग्रॅम गांजा आढळून आला। जप्त करण्यात आलेल्या या गांजाची बाजारपेठेतील किंमत सुमारे 8,880 रुपये इतकी आहे। पोलिसांनी गांजाचा साठा जप्त केला असून आरोपी विजय ताजने विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत। पुष्टे हद्दीत राहणारा आरोपी नामे आहे विजय देवानंद ताजने, राहणार राणी भोसले नगर भांडे प्लॉट। हा यापूर्वीही त्याच्यावर NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। सदर व्यक्ती हा गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी येणार असल्याबाबत आमच्या DB पथकाचे PSI पांडे व त्यांच्या पथकांना माहिती मिळाली। त्यावरनं आम्ही त्या ठिकाणी गेलो। असा सापळा रचून त्या सदर व्यक्तीला आम्ही ज्यावेळेस ताब्यात घेतलं त्याच्याकडच्या पिशवीमध्ये एकूण 444 ग्राम गांजा सदृश्य अंमली पदार्थ हा मिळून आला। त्याची किंमत 8,880 रुपये आहे। तर त्याच्याकडे जो गांजा सदृश्य पदार्थ मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन तसा आम्ही पंचनामा करून त्याला ताब्यात घेतलेला आहे। सदरचा आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। गुन्ह्याचा तपास PSI महेश पांडे हे करीत आहे। सदरच्या आरोपीला आम्ही अटक केल्यानंतर त्याला पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे आणि या तपास म्हणजे याच कारणासाठी की त्यांनी गांजा कोणाकडून आणला, कोणाला विक्री करणार होता, एकंदरीत त्याला अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे का, त्या एकंदरीत तपास करण्यासाठीच पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे।